माजी आमदार बाबाजानी दुर्राणींनी विरोधकांवर साधला निशाणा। अवकाळी पावसासारखे आहेत विरोधक माजी आमदार बाबाजानी दुर्राणी। परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील PPL मैदान बाबुता रोड पाथरी येथे दिनांक 1 जून 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी लवकरच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले। पाथरी, सोनपेठ तसेच परभणी ग्रामीण व परभणी शहरी भागातून उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांसमोर दुर्राणींनी पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात हात वर करून पाठिंबा दर्शविला। या संवाद मेळाव्यात चारही तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्त्यांशी बोलताना माजी आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले की आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून त्या कार्यकर्त्यांच्याच आहेत। संवाद साधताना दुर्राणी म्हणाले की 1978 साली पासून ते शरद पवार यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी पवार कुटुंबासोबतच राजकारण केले असून आज जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असली तरी शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही। पाण्यावर काठी मारल्याने पाणी वेगळे होत नसल्याचे सांगत त्याचप्रमाणे ते पवार घराण्याला मानत असल्याचे सांगून विचारधारेत बदल न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पाथरी येथे 8 जून 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे ठामपणे सांगितले। या संवाद मेळाव्यात दुर्राणींनी विरोधकांवर निशाणा साधत विरोधक हे अवकाळी पावसासारखे आहेत आणि त्यांच्या दिवसांची मोजदाद सुरू असल्याचे सांगितले। अशी टीका करत त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने व उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले व 8 जून 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पाथरी शहरात भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार असून कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केले। या संवाद मेळाव्यात उपस्थित सुभाष आबा कोले, माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब रनेर, संतोष देशमुख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दत्ताराव मायंदळे, बाजार समितीचे उपसभापती श्याम धर्मे, संचालक संदीप भैया टेंगसे, आनंद धनले, विष्णू काळे, माजी उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्राणी, माजी नगराध्यक्ष मोईज मास्टर, नितेश भोरे, नारायण आडाव, राजीव पामेसेठ, पिंटू सेठ बाहेती, अनंत वाकणकर, ॲडव्होकेट संतोष लाडाने, अभय कचवे, वैजनाथ महिपाल, मुस्तफा अन्सारी, बबलू कुरेशी, सय्यद नजीर टेलर, मुस्तफा टेलर, हबीब कुरेशी, प्राध्यापक ॲडव्होकेट मलिक पटेल सर व खुर्शीद भाई पत्रकार आदींची उपस्थिती होती। आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज। सलमान सय्यद सोबत पाथरी। कोणी नेत्याची जर चर्चा होत असेल राजकीय पटलावर आणि जसं जसं साहेब वरच्या पातळीवर जे वरिष्ठांच्या संपर्कात आहेत आणि जुने नवीन जे काय साहेबांचे पुन्हा ऋणानुबंध जे संबंध जुळत आहेत तर जे आपले जे विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची माती आतापासून सरकू लागलेली आहे। निश्चितच भविष्यात तुम्हा आपणा सर्वांची बाबाजानी दुर्राणी साहेबांची पाथरी नगरपालिकेवर आणि पूर्ण जेवढ्या काही संस्था आहेत पूर्ण जिल्हा बाबाजानी साहेब आपल्याला आकडे इच्छा राहिली पवारासोबत जाण्याची। तुम्ही हात उठवायचा मुद्द्यावर हात वर करा। निवडणूक आहे, पंचायत समितीचे, जिल्हा परिषदचे, नगरपालिकेचे, महापालिकेचे आणि सर्व निवडणुका आपल्याला हे जिल्ह्यामध्ये ताकदीने लढायची। आता बहुतेक ग्रामपंचायत पाथरीतले आपले होते, सगळे सोसायटी आपले होते।